रेस नाही आहे, सगळ्यांना बक्षीस मिळेल. आणि सायकल चालवताना बाजूला धक्का देऊ नका. तुमच्या पुढे असं केशर वाटलेले जर्सी असेल, काका दादा असतील, त्यांच्या पुढे जायचं नाही, त्यांच्या मागून जायचं. गणपती बाप्पा एक लक्षात ठेवा, माझ्या पुढे पुढे जायचं नाहीये, एक कायम लक्षात ठेवा. आपली स्पर्धा नाहीये. आता मग सगळ्यांनी निवांत जायचंय, निवांत यायचंय. स्पर्धा नाही, 10 वेळा सांगतोय. सावकाश, कोणी फास्ट चालवायची नाही, एकदम सावकाश जायचंय, सावकाश यायचंय. सगळ्यांनी लक्ष द्या. पहिले शॉर्ट राईड होणार आहे. दोन्ही राईड मध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. याच्यानंतर लॉंग राईड, पहिले शॉर्ट राईड होईल. हे जी जर्सी घातलेली आहेत त्यांच्या पुढे कोणीही जायचं नाही, कारण ते तुम्हाला रूट दाखवतो. त्यांच्या मागूनच राहायचं, कोणी पुढे जायचं नाही. प्रत्येकाला सर्टिफिकेट आणि मेडल मिळणार आहे, त्याच्यामुळे कोणी घाई करू नका. ही रेस नाही आहे, ही राईड आहे. तुमच्यासोबत आपले सगळे प्रतिनिधी असतील, कोणी त्यांच्या पुढे जायचं नाही. रस्ता वगैरे चुकला तर प्रॉब्लेम होईल, म्हणून सांगतो. लहान मुलांनी थोडा थोडा गॅप ठेवून उभं राहा, एकमेकाला धक्का देऊ नका. सगळ्यांनी थोडा थोडा गॅप ठेवा, थोडं मागे मागे व्हा, एकदम सायकल चिकटून जाऊ नका. धक्का लागला तर पडाल तुम्ही, त्याच्यामुळे थोडा थोडा गॅप ठेवा. आल्यानंतर शॉर्ट राईड आले की संपूर्ण सायकल आपल्या इथे लाईनअप करायचे, डायरेक्ट वरती जाऊन पुन्हा नाश्ता करायचा, कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा. कळालं सर्वांना? व्हिडिओचे लीड करण्यामध्ये सायकलिस्ट असणार आहे, त्यांच्या पुढे बाईक सवार असणार आहे. कोणीही त्यांच्या पुढे जायचं नाहीये, फास्टने सायकल चालवायची नाही, कारण की आपल्याकडे लहान मुलं पण आहे. त्यामुळे काळजी घ्यायची आणि हळू सायकल चालवायची. मी लावतो स्टँडला लावतो. वय फक्त 72 वर्ष. त्यामुळे एकदा काळ्या स्वतःसाठी सुद्धा होऊ द्या आणि त्या पालकांसाठी, त्या पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं, त्यामुळे पालकांचं खरोखर खूप कौतुक आहे. पालकांनी सुद्धा लहानपणी सायकल चालवलेली असणारच आहे, त्यामुळे आपल्या मुलाला बघून तुमच्या आठवणी साहजिक जिवंत होणं. तर माझी विनंती की आपल्या मुलाबरोबर पालकांनी सुद्धा दररोज सायकल राईड करावी, सायकल चालवायची, पर्यावरणाला हातभार लावायचा, आपलं स्वतःचं आरोग्य सुदृढ ठेवायचं, फिट राहायचं आणि फिट राहायचं. बरेच जण आमची जी जर्सी आहे, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनची, जी त्याबद्दल विचारणा करत होतो. तर तुम्हाला जर ही जर्सी हवी असेल म्हणजे अगदी जर अपघात टाळायचा असेल तर हे असे कलर साधारणतः सायकलसाठी वापरले जातात. तर ही जर्सी जी आहे ही अगदी जशी एखाद्या सायकल प्रेमीला असावी, सायकल प्रेमीकडे असावी अशी ही जर्सी आहे. त्यामुळे तुम्हाला जर जर्सी हवी असेल तर आमचे सेक्रेटरी आहेत नितेश दळवी, त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. याची किंमत आहे 550 रुपये जर्सीची. लवकरच आम्ही टी शर्ट सुद्धा लॉन्च करत आहोत.
त्यामुळे आपल्याला टी शर्ट किंवा जर्सी हवी असेल तर दीपेश भडके यांच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन अल्पावधीतच सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही सायकल राईड आयोजित केली होती रणरागेने, तेव्हा ती 50 महिला आल्या होत्या आणि मुलं आली होती. आज बघता बघता आपण 350च्या वरती आपण सगळेजण गेलेले आहोत. फक्त ठाण्यातून मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली यासारख्या भागातून आपण सायकल प्रेमी यामध्ये सहभागी झालेले आहोत. शांत राहिला तर मी जे बोलते ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. मी पुन्हा एकदा आमच्या छोट्या सायकल प्रेमींना विनंती करते की आपण खाली बसला तर पालक वर्गाला वरती बसता येईल, त्यामुळे कृपया आपण सगळ्यांनी खाली बसावं ही विनंती. पृथ्वीला जमिनीवरून प्रदक्षिणा घालणारे आणि या प्रदक्षिणेमध्ये 5 खंड आणि 35 देश पूर्ण करणारे हिंद आयर्न राईडचे संस्थापक आणि उत्कृष्ट सायकल प्रेमी मेक्सिको वरून आलेले विष्णुदास चापके यांना मंचावरती येण्याची विनंती करते. चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन अर्थात कोसिया यांच्या दोन्ही आरती मॅडम, तुम्हा दोघांनाही मी विनंती करते कृपया आपण मंचावरती उपस्थित राहावे. खर तर सायकल प्रेमींनो, कार्यक्रम कोणताही सगळं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग काही करता येत नाही. त्यामुळे एखादा कार्यक्रम उभारायचा असेल तर मुलांना प्लीज आर्थिक पाठबळ हे लागत असतं. तर आम्ही ज्या वेळेला ही सायकल राईड करण्याचा विचार केला 3 वर्षापूर्वी, त्यावेळेला अनेक स्पॉन्सर्स आमच्या पाठीशी उभे राहिले. दरवर्षी आम्हाला जे सपोर्ट करतं ते म्हणजे चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन अर्थात कोसिया, त्याचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. मला यांचं एक माहिती द्यायची आहे की आपल्या आजूबाजूला अनेक गरीब महिला असतात, मुलं आहेत, त्यांना शिकण्याची इच्छा आहे. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटतं की आपल्या माध्यमातून त्यांना आपण जर मदत केली पाहिजे, मदत केली पाहिजे, तर आपण त्यांना कोसियाची म्हणजे चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन यांचा कौशल्य विकास योजना हा कार्यक्रम असतो. बाहेर अनेक लाखोंच्या रकमेने त्याची फी घेतली जाते, पण कोसिया हे असं आहे की जे विनामूल्य प्रशिक्षण इतक्या मुलांना देत असतं. ते शिलाई असेल, बेकरी असेल, ब्युटिशियन असेल, ऑफिस असिस्टंट, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग, त्याच्यामध्ये अनेक मुलांनी, अनेक गोरगरीब घराण्यातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील महिलांनी प्रशिक्षण घेऊन आज त्या स्वतःच्या पायावरती तर उभ्या राहिल्या, पण अनेकांना मोठ्या पगाराची नोकरी देखील मिळाली. पण आपल्या हातून जर असं एक सत्कार्य घ्यायचं असेल तर हे पॅम्पलेट तुम्हाला जाताना दिलं जाईल. त्या मुलांच्या हातात द्या आणि त्यांचं करिअर आपण घडवूया आणि त्यांना कोसिया सोबत त्यांचं कौशल्य विकास योजनेअंतर्गत जे काही उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमाशी जोडून आपण त्यांचं करिअर घडवलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे हे पॅम्पलेट तुम्हाला दिलं जाईल, तर जाताना हे नक्की तुम्ही घेऊन जा. दुसऱ्या आहेत संदीप पाचंगे उद्यम फाउंडेशन. उद्यम फाउंडेशन देखील आम्हाला वस्तू रूपामध्ये मदत करत असतं. यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की सायकलशी रिलेटेड आम्हाला काही द्या. मागच्या वेळेला त्यांनी सायकल दिल्या होत्या, यावेळेस त्यांनी आम्हाला हेल्मेट दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचाही आम्ही आभार मानतो. मराठी उद्योजकांना एकत्र यायचं असेल तर उद्यम फाउंडेशनशी नक्की तुम्ही संपर्क करा. तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची असेल, मोबाईल किंवा एखादे काही ब्लूटूथ वगैरे काही, तर नौपाड्यामध्ये के टेलिकॉम संचालक नितेश भाई यांना तुम्ही भेटू शकता. त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणं केलेलं आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला 3 ब्लूटूथ आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत. सोनं आता खूप महाग झालेलं आहे, पण आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनला नेहमी सवलत दिली जाते ती कलश ज्वेलर्स कडून. ते नौवाडा परिसरामध्ये कलश ज्वेलर्स आहे, तिकडे कमलेश जैन आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन कडून आलेले आहोत.
किंवा प्रज्ञा भाकरेकडून आलेलो आहोत हे नाव जरी सांगितलं तरी तुम्हाला ते सोन्यामध्ये सवलत देतील. त्यामुळे कमलेश जैन कलश ज्वेलर्स यांचे देखील आम्ही आभार मानतो. तुम्हाला एखादं स्टोन वगैरे घ्यायचं असेल किंवा एखाद्या मूर्ती वगैरे गिफ्ट करायच्या असतील तर त्रिशक्ती जेम्स अँड पर्ल्स हे पण कलश ज्वेलर्सच्या बाजूला आहे. मनीष भाई त्यांनी सुद्धा आम्हाला 3 गणेश मूर्ती आम्हाला दिलेल्या आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणतंही कार्य करताना आपण श्री गणेशाला वंदन करतो. त्यामुळे आमच्याकडून तुम्हाला 3 गणेश मूर्ती आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यामुळे त्यांचाही आम्ही आभार मानतो. सध्या आयुर्वेदाचं महत्व पूर्वापर आयुर्वेदाचं महत्व होतं. मध्यंतरी ते आयुर्वेदाचं महत्व पटत नव्हतं. पण पुन्हा एकदा आपल्याला आयुर्वेद काय आहे याचं महत्व जाणवू लागलं आहे. त्यामुळे आरोग्यधाम जे घंटाळी मंदिराच्या समोर आहे तिथे महिलांसाठी येत्या रविवारी शिबिर आहे. या शिबिराचा तुम्ही लाभ घ्या. तुम्हाला ते कार्ड दिलं जाईल. त्यांनी आम्हाला 6 आयुर्वेदिक किट आम्हाला स्पॉन्सर केले आहे. त्यामुळे उदय कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचे आम्ही आभार मानतो. नौपाडा रोडवरती परंपरा साडी जे आहे त्यांचे रघुवीर झवेरी यांनी सुद्धा आम्हाला 3 पैठणी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की 21% डिस्काउंट आणि 2 साड्या जर घेतल्या तर 1 साडी फ्री. तुम्हाला त्याचं कार्ड दिलं जाईल. हे कार्ड जर त्यांना दाखवलं तर तुम्हाला तिथे डिस्काउंट आणि सवलत दिली जाईल. तुम्हाला जर सायकल घ्यायच्या असतील तर ओझोन बायसिकल जे आहे ओझोन बायसिकल जर तुम्ही सर्च मारलं तर तिथे आम्ही सायकल प्रेमीला घसघशीत सवलत दिली जाते. त्यामुळे आम्ही अनेक दुकानं आमच्याशी जोडले गेली आहेत की आमच्या सायकल प्रेमींना तुम्ही सवलती द्या. तर तुम्ही ओझोन बायसिकल जे आहे त्याच्यापैकी तिथे सुद्धा तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे देखील सवलत दिली जाते. आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ सध्या आपलं बिघडत चाललेलं मानसिक आरोग्य आणि वाढत चाललेला ताणतणाव याच्यावरती जे आपल्याला व्याख्यान देणार आहेत आणि ते डी क्लिनिक यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केले आहे. पाहुणे आलेले आहेत. ते आपल्याला थोडक्यात सायकल आणि मानसिक आरोग्य याचा काय सायकलचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होईल याबद्दल संबोधित करतीलच. तर डॉक्टर शैलेश उमाटे आणि त्यांची टीम सुद्धा इथे आली आहे. त्यांचं देखील मी आभार मानते आणि स्वागत करते. आपण पुरस्काराला सुरुवात करत आहोत. श्वेता काळोखी इथे आलेत का? आमच्या संस्थेशी जोडल्या गेल्या त्या 72 वर्षीय दुर्गा मावशी ज्या जेवणाची कामं करतात पण सगळीकडे सायकल वरती जातात. त्यांनी खूप मोठा आदर्श सगळ्यांसमोर त्यांनी तो आदर्श ठेवलेला आहे. आणि साडी नेसून त्या सायकल चालवतात. विशेष म्हणजे वय फक्त 72 वर्ष. त्या मला म्हणाल्या की अगदी काहीही काम करायचं असेल तुमच्या संस्थेमध्ये तरी मी एक कार्यकर्ती म्हणून काम करायला सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ शैलेश उमाटे सर यांचं आगमन झालेलं आहे. तर मी तुमचे स्वागत करते. आपण पाहुण्यांचं स्वागत करत आहोत. मी संस्थेचे चंद्रशेखर जगताप सर यांना विनंती करते की शैलेश उमाटे सर यांचं आपण स्वागत करावं. मानपत्र आणि तुळशीचं रोपटं देऊ. आमच्या पत्रकारितेमध्ये फार टेन्शन असतं. त्यामध्ये टेन्शन आलं की मी पहिला सरांकडे काउन्सिलिंग साठी जाते. त्यामुळे तुम्हाला सरांकडे जायचं. गणेश कोळी सरांना मी विनंती करते. गणेश कोळी सरांना मी विनंती करते की आपले दुसरे प्रमुख पाहुणे विष्णुदास चापके यांना किट आणि तुळशीचं रोपटं देऊन त्यांचं स्वागत करावं. शिक्षण झालं असेल तर आपण देखील मंचावरती स्थानापन्न होऊ शकता. सुप्रिया पुरी मॅडम. गायत्री दिघे मॅडमला मी विनंती करते की त्यांनी
सुप्रिया पूर्वी मॅडम यांचं स्वागत करावं तुळशीचं रोप आणि किट देऊन. आमच्या पाठीशी सतत उभे राहणारे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला असू दे, तरुण मुलं असू दे, यांना कौशल्य विकास योजनेचं प्रशिक्षण देणारे चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनच्या प्रतिनिधी दोन्ही आरती मॅडम यांचा सत्कार डॉक्टर शैलेश कुमाटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मॅडम या दोन्ही आता आपण मुख्य सत्काराला आपण सुरुवात करत आहोत. आरती मॅडम ज्या आहेत त्या स्वतः कारागृहातील ज्या महिला बंदी आहेत त्यांना सुद्धा प्रशिक्षण देत आहेत. आम्ही ज्या वेळेला जयपूरवरून येत होतो त्यावेळेला फ्लाईट मध्ये एक अशी घटना घडली की एका महिलेला उंचीचा फोबिया होता. जसं जसं विमान वरती येत गेलं तसं तसं ती घाबरायला लागली आणि तिला अटॅक आला. त्यावेळेला तिकडे अनाऊन्स करण्यात आलं की कोणी जर वैद्यकीय क्षेत्रातील असेल तर त्यांनी कृपया तातडीने मदतीला यावे. 2 मिनिटासाठी कोणी पुढे आलं नव्हतं. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी शाळेच्या मैत्रिणी आम्ही ट्रिपवरून येत होतो आणि ही अशी एक घटना होती की मी पत्रकार असल्यामुळे किंवा माझी दुसऱ्या कोणी मैत्रिणी दुसऱ्या क्षेत्रात असल्याचं काय नाही, पण आमची एक मैत्रीण आमच्या सोबत होती. ज्युपिटरमध्ये वरिष्ठ नर्स आहे श्वेता काळोखे. ही त्या महिलेच्या मदतीसाठी धावली आणि तिला तातडीने जे कार्डियक अटॅक आल्यानंतर जे प्रथमोपचार द्यावे लागतात ते तिने तातडीने दिले. दुर्दैवाने त्या बाईचा मृत्यू झाला. पण त्यावेळेला ज्या वेळेला त्या फ्लाईटला तिकडच्या एअर होस्टेसला गरज होती त्यावेळेला पहिली धावून जाणारी माझी मैत्रीण आणि वरिष्ठ नर्स परिचारिका श्वेता काळोखे या होत्या. त्यामुळे एक सामाजिक पुरस्कार आपण त्यांना देऊन गौरवत आहोत. तर मी डॉक्टर शैलेश कुमाटे, विष्णुदास कापसे, सुप्रिया मॅडम यांना विनंती करते की त्यांना मानपत्र आणि तुळशीचं रोपटं देऊन आपण त्यांचा एक पुरस्कार देऊन सत्कार करावा. श्वेता ज्या ज्या वेळेला वैद्यकीय मदतीची गरज असते त्या वेळेला श्वेता काळोखे या स्वतः मदतीसाठी धावत असतात. आणि अशा डॉक्टरांची आणि अशा परिचारिकांची समाजाला गरज आहे. फक्त पैसा न बघता माणुसकी बघणारे सुद्धा डॉक्टर आणि परिचारिकांकडे समाजात आहेत याचा मला आनंद होतोय. थँक्यू. अभिनंदन श्वेता. आम्ही एकाच वर्गामध्ये आणि एकाच बेंचवरती बसायचो. इयत्ता 8वी पासून आज आमची मैत्री 30 वर्षाहून अधिक काळ आमची टिकलेली आहे. 72 वर्षीय दुर्गा मावशी यांचा आपण सत्कार करायचा आहे. हा सत्कार आपण अनोखा करत आहोत. दुर्गा मावशी कृपया आपण व्यासपीठावर यावे ही विनंती. ताई तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा कार्यक्रम सक्सेस होईल. मी आहे ना रात्री 12:30 वाजता सुद्धा मला फोन करून सांगत होत्या. तर आपण त्यांना पेटा घालून आणि परंपरा शॉपने आपल्याला जी पैठणी दिली आहे ती पैठणी जाऊन Thank you. दुर्गा मावशी तुमचे आभार मानणार नाही, पण तुमच्या आशीर्वादाची नक्कीच आम्हाला गरज आहे.
त्या कधी फोन केले की पहिला रामकृष्ण हरी मॅडम मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही काही काळजी करू नका, असे धीराचे 2 शब्द तरी दिले. कारण कार्यक्रम करताना प्रचंड ताणतणाव येतो आणि त्या ताणतणावामध्ये 2 वेळा मी उमाटे सरांकडे जाऊन आलेली आहे की आम्हाला डिप्रेशन कसं कमी करता येईल. आता हा पुढचा जो सत्कार आहे तो आहे, मला सायकल घ्यायची होती, माझ्याकडे पैसे नव्हते, ते पैसे पुढे केले माझ्या आईने, मला तिने ते 7,000 रुपये दिले आणि ती मला म्हणाली की तू सायकल घे. ती पहिली सायकल मी चालवली आणि ती कोरोनाच्या आधी मी सायकलिंग करत होती. खरं तर तिच्यामुळे आज मी इथे आहे आणि ती पहिल्यांदा मला व्यासपीठावरती बोलताना बघते. ती कधीही माझ्या कार्यक्रमाला उपस्थित नसते, पण माझं सगळं सकाळी उठून करणं अगदी रात्रीपर्यंत सगळं आहाराचं पण बघणं, कारण की आम्ही सायकलिस्ट आहोत, आम्हाला डाएट खूप फॉलो करावा लागतो. आणि ती सायकल मला दिली आणि ती सायकल घेता घेता आज मी आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन स्थापन केलं आणि त्याची प्रेसिडेंट आणि फाउंडर मी झाली. ते सगळं क्रेडिट माझ्या आईला आहे. त्यामुळे आमचे उपाध्यक्ष आहेत किशोर उदगीरकर, ते बदलापूरला राहतात, सकाळी ते लहान मुलांमुळे येऊ शकले नाही, तर त्यांनी मला सांगितलं की प्रज्ञा तुझ्या आईचा सत्कार खरं तर होणं गरजेचं आहे. तू अनेकांचे सत्कार करते पण आईचा कधी तू सत्कार केलेला नाही, त्यामुळे एकदा तिचा सत्कार कर. एक मानपत्र फक्त आधी मला ते द्यावं. हे जी मानपत्र जे लिहिलेलं आहे ते आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि सुप्रसिद्ध साहित्यिक विनोद पितळे यांनी लिहिलेलं आहे. आणि मी तर अशा कधी तिच्याकडे, आपण कधी आईकडे कुठल्याही भावना व्यक्त करत नाही, पण आम्ही पत्रकार आहोत जे शब्दांमधून आम्ही भावना व्यक्त करत असतो. तिच्या पुरस्काराला काय नाव द्यावं, खरं तर आईच्या पुरस्काराला नाव देणं म्हणजे शब्द कमी पडतात. प्रेम स्वरूप आई, पुरस्काराच्याही पलीकडचा आभाळा एवढा अथांग आणि सागराहून सखोल पुरस्कार. प्रिय आई, आज आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचा विशेष कार्यक्रम आयोजित केला. या संस्थेची अध्यक्ष म्हणून मी नाममात्र. खरं श्रेय तुझं, कारण तू रुजवलेलं बीज आज वटवृक्षाच्या उंचीने फोफावत आहे. तुला मी किंवा ही संस्था काय आणि कोणता पुरस्कार देणार ग, एवढी मोठी नाही झाले तुम्ही. आधी म्हटलं त्याप्रमाणे तू तर सगळे पुरस्कार आणि मान सन्मान यांच्या पलीकडे आहे. तुझ्या कर्तृत्वाचा आभार आणि तुझ्या ममतेचा सागर अमर्याद आहे ग, तरीही तुला गौरवण्याची हिंमत करते. आई तू प्रचलित अर्थाने फार शिकलेली नाही, पण तुझं व्यवहार ज्ञान मात्र अचाट आणि अफाट आहे. घर, कुटुंब, नाती, गोती सगळं तू सहजपणे सांभाळतेस आई. तू मला माझ्या पायावर उभं केलं, शिकवलं, संस्कार दिलेस, मला सायकलची गोडी लावली, माझ्यासाठी पदरमोड करून 7,000 रुपयाची पहिली सायकल घेऊन दिली. त्या पहिल्या सायकलमुळे माझ्यात आत्मविश्वास आला, जगात कुठल्याही आव्हानांना सामोरं जाण्याची सक्षमता आली. पत्रकार असल्यामुळे माझे वेळापत्रक बेभरवशाचे, पण सकाळच्या न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत आणि माझ्या सायकलिंग पासून फिटनेस पर्यंत सगळी काळजी तू घेतेस. तू माझ्यासाठी केवळ आई नाहीस तर सख्खी मैत्रीण आहे. कारण मला मार्गदर्शन करताना, मला परमेश्वरावर विश्वास ठेवायला सांगताना, कामावर लक्ष केंद्रित करायला लावताना आणि स्वतःला सांभाळायला लावताना तूच प्रेरणादायी ठरतेस. ही संस्था आज तुझ्यामुळे यशाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आली आहे. माझ्या आयुष्यात आणि करिअरमध्ये, तसंच आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या कार्यात माझ्यापेक्षा तुझा सगळं वाटा सिंहाचा आहे. तू आहेस म्हणून मी लढू शकते, तू आहेस मी जिंकूही शकते. तू उत्तम गृहिणी आहेस, अन्नपूर्णा आहेस. तू आज आई, पत्नी, सासू आणि आजी या वेगवेगळ्या भूमिकेत वावरताना निलया कौटुंबिक जबाबदारी सांभाळते आहे. आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे. प्रिय आई, आज मी लेक आपल्या मायेसाठी छोटासा गौरव करण्याचा धाडस करते. आज मला मायेचा सगळा आसुमंत तुझ्या डोळ्यात दिसतोय. ही कृतज्ञता आणि सार्थकता लाभण्याचं भाग्य मला दिलंस. तुझे ऋण फेडायला शब्द अपुरे आहेत. आई, तुला निरामय, निरोगी, आनंदी, सुखी, समाधानी, दीर्घायू आयुष्य लाभो ही स्वामींचरणी मनोभावे प्रार्थना करते. तुझीच लेक प्रज्ञा. या ना मॅडम, मॅडम या ना मध्ये मध्ये, मॅडम मध्ये या ना मॅम, मध्ये या मध्ये. थोडस मागे मागे सर्व माझी आई पूर्वी साड्या विकायची आणि तिथून आम्हाला ती शिकवत गेली.
मी जसं म्हणाले की ज्या मुली सायकल चालवतात त्यांना प्रोत्साहन देणं आमचं काम आहे. त्यामुळे मी मान्यवरांना विनंती करते की 9 वर्षाची अनुजी गायत्री गणेश रिटे तिचा आपण सत्कार करावा ही विनंती. उद्योग फाउंडेशनने स्पॉन्सर केलेले हेल्मेट प्रमाणपत्र आणि खास आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनची बनवलेली सायकल ट्रॉफी देऊन तिचं गौरव करण्यात येत आहे. आणि ती 9 वर्षाची आहे आणि ती फक्त सायकल चालवत नाही तर आम्ही सायकल प्रेमीची स्वयंसेविका सुद्धा आहे. सगळी कामं करते ती आमच्या संस्थेची. पुढचा सत्कार आहे युक्ता ज्योती आशिष मगम 8 वर्षे. युक्ताचे वडील तरी आले, वडील आई कोणी आलेत का? Yes, sir. Thank you. युक्ता 8 वर्षीय युक्ता हिला आपण पुरस्कार देऊन गौरवत आहोत. आशिषजी तुम्ही पण या कारण पालकच मुलांना पुढे नेतात. पुढचं नाव आहे स्वरा मनीषा ज्ञानदेव जाधव 12 वर्षीय स्वरा. अभिनंदन स्वरा. आणि देवजी तुम्ही आलात असाल तर तिच्यासोबत सुद्धा आपण मंचावर यावं अशी मी विनंती करते. तिची आई सुद्धा आली असेल तर त्यांनाही मी मॅडमला विनंती करते. महिला 100 किलोमीटर सायकलिंग करू शकते का? थँक्यू. फार कमी हो आलेला आहे. पण महिलांना तुम्हाला मी सांगते काहींच्या चेहऱ्यावरती एक प्रश्न असतो की महिला 100 किलोमीटर सायकलिंग करू शकते का? पण करू शकते. स्वरा तुझं अभिनंदन. उद्योग फाउंडेशनचे प्रतिनिधी आले आहेत का इथे? सर. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सर्व राईड मध्ये सहभागी होणारे आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचा प्रचार आणि प्रसार करणारे 100 किलोमीटरचं अंतर आणि त्याहीपेक्षा अधिक अंतर सहजपणे पार करणाऱ्या आमच्या आता पुढील महिलांचा आम्ही सत्कार करत आहोत. त्यांना पुरस्कार देत आहोत. त्या आमच्या खऱ्या अर्थाने रणरागिणी आहेत. तर रणरागिणी पुरस्काराचे पहिल्या मानकरी आहेत सुष्मिता डे. त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. अगला अभी आपको रायगढ़ जाना है साइकिल लेके. सर बसून घ्या ना, मागे दिसत नाही सर. तुम्ही बसून घ्या ना. सुष्मिता मॅडम आपको बधाई. सर. सायकल आणि फिटनेस याचा जर योग बघायचा असेल तालमी बघायचा असेल तर सुष्मिता मॅडमकडे होता. पुढच्या आमच्या आहेत त्यांचा डॉक्टरकी व्यवसाय सांभाळून 100 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक किलोमीटरचे सायकलिंग करतात डॉक्टर वैशाली लोंढे. मी आपल्यास विनंती करते की
आपण मंचावर उपस्थित व्हावे. डॉक्टर वैशाली दोंडे, दररोज सायकलिंग करणाऱ्या सरोजिनी उपाध्याय या आमच्या पुढच्या रनर पुरस्काराच्या मानकरी आहेत. सरोजिनी मॅडम आल्या का? भाजी असू दे किंवा एखाद्या किराण्याची वस्तू आणत असू दे किंवा आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनची कुठलीही कामं असू दे, ती सायकलवर करणारी आमची श्वेता किरकेकर तिला यावेळेस आम्ही पुरस्कार देऊन गौरव. दैनंदिन व्यवहारासाठी सायकल वापरली जाते. मानपत्र आणि सायकल ट्रॉफी देऊन तिचा सत्कार होत आहे. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार आहे आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचा हा सर्वात मोठा पुरस्कार. तुम्ही कितीही किलोमीटर सायकलिंग केली तरी तुम्हाला तो त्याचा अहंकार आला नाही पाहिजे, तुम्हाला त्याचा गर्व नाही वाटला पाहिजे, तुम्हाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. पण तुम्ही कधीही तेवढी किलोमीटर सायकलिंग करताना कधी कोणाला दुसऱ्याला कधी कमी लेखलं नाही पाहिजे, त्याला नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून अगदी जमिनीवर असणाऱ्या पण 10,000 किलोमीटरहून अधिक सायकलिंग करणाऱ्या आणि नाशिक ते अयोध्या वारी करणाऱ्या सायकलवरती आमच्या पुढील रणरागिणी गौरव पुरस्काराच्या मानकरी आहेत पनवेलवरून आलेल्या राजकिशोरी लांडे. अत्यंत नम्र, शांत स्वभावाच्या पण सायकलिंग मधल्या खऱ्या रणरागिणी राजकिशोरी लांडे यांची समितीने निवड केलेली आहे. त्यांना मानपत्र, सायकल ट्रॉफी, परंपरा या शॉप सेंटरने आम्हाला जी स्पॉन्सर केलेली पैठणी देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. Sir, ma'am. Thank you. मॅडम खूप खूप अभिनंदन. मी मगाशी म्हटलं की जमिनीवरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे आणि मेक्सिकोवरून हिंद अँड राईड केल्यानंतर आज आपल्या राईडसाठी सहभागी झालेले विष्णुदास सापके यांचा आपण पुरस्कार देऊन गौरव करावा असं मी मान्यवरांना विनंती करते. मानपत्र, सायकल ट्रॉफी आणि खुशीचं रोपटा देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. सायकल सजावट स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, उखाणा स्पर्धा याचा रिझल्ट काय असेल त्याची उत्सुकता तर तुम्हाला आहे. अगदी काही क्षणातच खूप खास भेटवस्तू देऊन तुमचा सत्कार केला जाणार आहे. पण डॉक्टर खरोखर सायकलचा मानसिक आरोग्यावरती सकारात्मक परिणाम होतो का? सर्वांना माझा नमस्कार. आज इथे सर्व जे सायकल बद्दल प्रेम असलेले आणि त्यांचे कुटुंबीय सगळे जमलेले आहेत. खरोखरच सगळ्यांचं अभिनंदन करण्यासारखं आहे की मुलांचं विशेष करून एवढ्या सकाळी उठून इथे एकदम आले आणि शांतपणे बसले ना बऱ्यापैकी.
गोंधळ जास्त करत नाहीये. सोबतच ज्या लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकलिंग केलेली आहे, दररोज सायकलिंग करतात, त्यावर म्हणजे त्यांची हेल्थ चांगली असते हे नक्कीच आहे. या सर्वांना आज मला हे सांगायचंय की सायकलिंग म्हणजे प्रज्ञा औचित्य आपलं फक्त वुमन डे बाकी पण आहे. औचित्य वुमन्स डे आहे कारण की जास्त टेन्शन महिलांना येतं असं मला तरी वाटतं. बरोबर. म्हणजे वुमन्स डे जो आपला 8 मार्चला सेलिब्रेट केला जातो त्याचं आणि सायकलिंग असं कॉम्बिनेशन करून जे आपण आज इथे आलेलो आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगायचं की प्रज्ञा, वुमन म्हणजे महिलांना टेन्शन जरी असलं तरी पुरुषांपेक्षाही महिला टेन्शन हे घालवण्यात किंवा त्यांना सहन करून ते मॅनेज करून समोर जाण्यात हे खूप सक्षम असतात. त्याची वेगवेगळं बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल वेगवेगळी जरी कारणं असतील तरी त्यात ते खूप माहीर असतात. आणि तरीही आजकाल आपण बघतोय की महिलांना विशेषतः आणि सगळ्यांनाच, म्हणजे मी मानसोपचार तज्ञ असल्यामुळे सगळ्यांना हे सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः कोविड नंतर जे मानसिक आजार किंवा मानसिक टेन्शन हे खूप वाढत चाललेलं आहे. सगळ्यांनी ते अनुभवलेलं आहे. त्याची वेगळी भरपूर कारणं अशी आहेत की आज आपण किती कॉम्पिटेटिव्ह आहोत किंवा वेगवेगळे एक्सपेक्टेशन सगळ्यांचे असतात. या सगळ्यामुळे जे स्ट्रेस असतो आपल्या दररोजच्या जीवनशैलीतला स्ट्रेसही हा वाढत चाललेला आहे. आणि यामुळे मुलं, वयोवृद्ध, स्त्रिया आणि पुरुष या सगळ्यांमध्येच वेगवेगळे प्रकारचे मानसिक आजार वाढलेले मला दिसतात. मग त्यामध्ये साधं स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, मुलांमध्ये शाळेमधल्या काही गोष्टी असतील तिथे त्यांची मस्ती असेल किंवा त्यांचं अकॅडमिक म्हणजे पालकांना, आता बरीच पालकं इथे आहेत की त्यांना मुलं अभ्यासात आपण व्यवस्थित होत नाही, एक्सेल करत नाही, इथे पासून ते मस्ती जास्त करतात इथेपर्यंत सगळ्याच प्रकारचं टेन्शन त्यांना असतं आणि मुलांनाही त्रास असतो. म्हणून त्यांच्यात जे संवाद होतो त्यातूनही बऱ्याच गोष्टी त्रासदायक अशा निर्माण होतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल की मानसिक आजार किंवा मानसिक त्रास प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक वयामध्ये आज आपल्याला बघायला दिसते. तर आता या सगळ्यांमध्ये आपण मानसिक तणाव किंवा आजार म्हणजे काय होतं, तणाव पहिल्यांदा येतो, स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो, त्यातून मानसिक आजार निर्माण होतात. आणि मग ते वेगवेगळे मानसिक आजार असतात. डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, ओसीडी आहे, असे वेगवेगळे मानसिक आजार असतात. तर आपल्याला आजारापर्यंत जायचं नाही आणि आपली मानसिकता ही चांगली कशी ठेवायची हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आज सगळ्यांनाच मानसिक आजार असे नाही, पण भारतामध्ये जवळजवळ 8% लोकांना मानसिक आजार आहे. 8% लोक म्हणजे विचार करा किती जास्त ती लोकांना मानसिक त्रास आहे. पण ते सगळेच ट्रीटमेंटसाठी येतात का नाही? मग हे मानसिक आजार होऊ नये म्हणून आपण काय काय वेगळ्या गोष्टी केली पाहिजे. तर त्यातली एक जी गोष्ट आपल्याला दिसते ती सायकलिंग. आता सगळ्यांना विचारते की सायकलिंग केल्यामुळे मानसिकता कशी चांगली राहील किंवा सायकलिंग केल्यामुळे ऍडव्हान्टेज काय. इन जनरल हेल्थ बेनिफिट हे सगळ्यांनाच माहिती. म्हणजे सायकलिंग जो असा व्यायाम आहे त्यामध्ये शरीरातल्या सगळ्या मसल्स म्हणजे अगदी डोक्यापासून ते पायापर्यंतचे जेवढे मसल्स आहेत, स्नायू आहेत, त्याचा व्यायाम होतो. पण त्याचा ताण विशेषतः जॉईंटवर येत नाही. म्हणजे बऱ्याच लोकांना, वयोवृद्धांना घुटणे दुखणं किंवा बाकीच्या जॉईंट्स दुखणं असे होतात. सायकलिंग मध्ये जॉईंट्सवर ताण येत नसल्यामुळे ना कोणत्याही वयामध्ये सायकलिंग आपण व्यवस्थित करू शकतो. हा पहिला ऍडव्हान्टेज त्याचा आहे सायकलिंगचा. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की सायकलिंग मध्ये हृदय, फुफ्फुस आणि सगळ्या आपल्या नसा, रक्तवाहिन्या ज्याला म्हणतो, त्याच्यावर परिणाम होत असतो. म्हणजे त्या सगळ्या ऍक्टिव्ह होत असतात. त्या ऍक्टिव्ह झाल्यामुळे, त्यांचा व्यायाम झाल्यामुळे आपल्या बऱ्याच अशा संशोधनात असं दिसून आलेलं आहे की कमीत कमी 18 ते 20% लोकांमध्ये जे सायकलिंग करतात आणि जे करत नाही अशा जेव्हा संशोधन झालं की 18 ते 20% लोक त्याच्यामध्ये कमी प्रमाणात म्हणजे त्यांना हृदयाचा आजार, फुफ्फुसाचा आजार, इन जनरल जे रक्तवाहिन्यांचा आजार असतो
तो कमी प्रमाणात होता असं संशोधनात आपल्याला दिसलेलं आहे. म्हणजे शारीरिक ऍडव्हान्टेज तर हे नक्कीच त्याची बऱ्यापैकी जास्तीत जास्त आहे. आता होते काय की जसे डॉक्टर मॅडम आहेत ते त्यांना प्रॅक्टिस करून सायकलिंग करायचं. म्हणजे काही लोकांना असं आतून खूप मोटिवेशन असतं सायकलिंग करण्याचं, पण बऱ्याच लोकांना सायकलिंग करता येत नाही. कारण सायकलिंग न करण्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट कारण काय आहे बरं? एक्झॅक्टली, वेळ नाही. म्हणजे आता समजा सकाळी मला ऑफिसला जायचंय, मला एवढं फास्ट जायला लागतं की आय हॅव टू रीच देअर. मी घाईत असतो. मग घाईत असल्यावर मी सायकलवर जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. मला इधर ऑटो, बस किंवा बाईक हे घेऊन जायला लागतं. वेळ नसणे हा सर्वात पहिल्यांदा हर्डल आहे की आपण सायकलिंग करत नाही. मग याच्यासाठी काय करायला लागेल? म्हणजे अशी वेगवेगळी संशोधन अशी झालेली आहे. तर त्यात असं दिसलं आपल्याला की दिवसातले कधी सकाळ, संध्याकाळ, दुपार जर फक्त 15 मिनिटे जरी सायकलिंग केली तरी त्याचा हेल्थवर खूप पॉझिटिव्ह परिणाम होता असं आपल्याला दिसलं. आता 24 तासामध्ये 15 मिनिटं आपण कुठे ना कुठे काढू शकतो. जर तेवढं जरी केलं तरी आपल्याला त्याचे एवढे पॉझिटिव्ह बेनिफिट दिसलेले आहेत की जे 15 मिनिटं सायकलिंग करतात त्यांना हृदयाचा आजार, फुफ्फुसांचा आजार, इनफॅक्ट काही प्रकारचे कॅन्सर ही कमी होताना दिसले. आणि त्यात विशेषतः महिलांसाठी असे की ब्रेस्ट कॅन्सर हे खूप कॉमन आहे महिलांमध्ये. तर त्याचंही प्रमाण कमी होताना सायकल स्वारमध्ये दिसलेली ही खूप विशेष बाब आहे हेल्थच्या बाबतीमध्ये जर आज आपण बघितलं तर. म्हणजे एवढे ऍडव्हान्टेज आपल्याला सायकलिंगचे दिसत आहेत, पण वेळेअभावी आपण करत नाहीये हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून 15 मिनिटं जरी सायकलिंग केली तर त्याचा हेल्थवर खूप चांगला परिणाम होतो. त्यामध्ये 2 वेगळ्या प्रकारची सायकलिंग आपण करत असतो. एक आपण आरामात कुठेतरी सायकलच्या चक्रा मारतो, दुसऱ्या थोडं फास्ट म्हणजे मॉडरेट लेवलची जी एक्सरसाइज असते ते फास्ट सायकलिंग करणार. तर थोडं असे दिसलेले की जे समजा 15 मिनिटे केले तुम्ही आणि खूप फास्ट केलं तर त्याचा खूप शरीरावर चांगला फायदा होतो. हे तर शारीरिक ऍडव्हान्टेज त्याचे झाले, पण मानसिक ऍडव्हान्टेज त्याचे असतात का? नक्कीच. सायकलिंग केल्यामुळे काय होतं की त्यामध्ये शरीर ऍक्टिव्ह झाल्यामुळे ब्रेनमध्ये एक एन्डॉर्फिन नावाचं केमिकल असतं. ते एन्डॉर्फिन नावाचं केमिकल सिक्रीट झाल्यामुळे ज्याला फील गुड हार्मोन म्हणतात, आपल्याला पॉझिटिव्हिटी येत असते. म्हणजे बऱ्याच काही तुम्ही चांगली कामं केली असताना एखादं म्हणजे उदाहरण द्यायचं तर असेल, एखाद्याला तुम्ही मदत केली, कशी भावना येतं बरं तुम्हाला? काय वाटतं? खूप असं आनंदी आणि उत्साहित वाटतं की तेव्हा जे हार्मोन आपल्या ब्रेनमध्ये येतात ते म्हणजे एन्डॉर्फिन असतात. मग सायकलिंग केल्यामुळेही हे एन्डॉर्फिन रिलीज होतात, म्हणून आपल्याला आनंदी आणि उत्साहित असं वाटत असतं. सोबतच सेरोटोनिन, डोपामिन नावाचे काही हार्मोन्स जे थोडं खालच्या ब्रेन लेवलमध्ये सिक्रीट होतात ते वेगवेगळ्या एक्सरसाइज मधून होतात. आणि त्या सायकलिंग हा एक असा एक्सरसाइज आहे की जो केल्यामुळे आपल्याला उत्साहित राहता येते. आता या उत्साहित बरोबरच काही लोकांना आजार म्हणजे डिप्रेशन किंवा एन्झायटीचा आजार असतो ना, त्यांना बऱ्याच वेळेस आम्ही वेगवेगळे व्यायाम करायला सांगतो. त्या व्यायामामध्ये सायकलिंग ही एक असा व्यायामही आम्ही सांगत असतो. मग काय होतं की हे आजार असताना जेव्हा आपण सायकलिंग करतो तेव्हा ब्रेनमध्ये असे वेगवेगळे हार्मोन सिक्रीट झाल्यामुळे त्यांच्या मनातली चिंता किंवा उदासीनता हे कमी होण्यास आपल्याला मदत होत असते. म्हणून इन जनरल मेंटल हेल्थ आपलं चांगलं ठेवण्यासाठी सायकलिंग हे महत्वाचे आहे. कारण त्याच्यातून वेगवेगळे जे ब्रेन मधले केमिकल्स निर्माण होतात आणि ते स्त्रवित होतात त्याचा तो फायदा होतो. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की सातत्य थोडं असलं पाहिजे. सातत्यामध्ये अजून एक अभ्यासात आपल्याला असं दिसलं की 7च्या 7 दिवस तुम्ही सायकलिंग नाही केला तरी चालेल, ऍटलिस्ट 3 ते 5 दिवस केला तरी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरावर आणि मनावर फायदा होतो. हे वेळोवेळी वेगवेगळ्या संशोधनात दिसून आलेले आहे. आणि इथे जे सायकलिंग केलेले आहे खूप अनुभवी सायकलिंग केलेले आपले सायकल्सवर दिसतात. त्यांना विचारलं ते नक्कीच सांगतील की त्यांना किती उत्साहित आणि आनंदित वाटतं. दुसरं मला नमूद करायला असं वाटतं की सायकलिंग मध्ये जिम मध्ये जाऊन काही लोक सायकलिंग करतात. म्हणजे बरेच लोक जिम मध्ये जातात आणि तिथे सायकलिंग करतात.
ते सायकलिंग करणं आणि मोकळ्या वातावरणात सायकलिंग करणं याच्यात फरक असतो. मोकळ्या वातावरणात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्याचा इफेक्ट जर मेडिटेशन सारखा येतो. म्हणजे तुम्ही त्याच्यात एवढे गुंतलेले असतात की सायकल करत असताना तुमचं रिदमिक बॉडी मुवमेंट्स, तुमचं बॉडीचं रिदम आणि वातावरणातून येणारी हवा, म्हणजे नुसतं चालताना तेवढी ती हवा नाही लागली किंवा सायकलिंग मध्ये लागली, त्याचाही खूप पॉझिटिव्ह परिणाम आपल्या इन जनरल शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो. म्हणून एवढे सगळे ऍडव्हान्टेज असताना सायकलिंग हे नित्य करण्याचं मी सगळ्यांना म्हणजे जे करता येते ते तर करतच आहे, जे करत नाही त्यांनीही करायला पाहिजे एवढं मी सांगून इथे थांबतो. थँक्यू, धन्यवाद. आपण सायकल सजावट स्पर्धेचा निकाल आपण जाहीर करत आहोत. आणखी एक त्याच्यामध्ये चांगलं दिसल्यामुळे आम्ही हे 4 क्रमांक काढलेले आहेत. तर उत्तेजनाचा 4था क्रमांक आहे दर्शिका परमार, सायकल सजावट स्पर्धा मुलींमध्ये. तिसरा नंबर आहे पटेल, गौऱ्या पटेल. सायकल सजावट मध्ये दुसरा क्रमांक आहे स्वरा ज्ञानदेव जाधव. प्रथम क्रमांक आहे अनुष्का कदम. द्वितीय आहे स्वरा ज्ञानदेव जाधव आणि प्रथम क्रमांक आहे अनुष्का कदम. जरा टाळ्या वाजवायला मुलींना पण मदत करू. वेशभूषा स्पर्धा मुलींचा निकाल जाहीर करत आहे. वेशभूषा स्पर्धा मुलींचा निकाल तृतीय क्रमांक स्वरा जोशी. स्वरा जोशी. द्वितीय क्रमांक अन्वी इटे. प्रथम क्रमांक युक्ता मगम. अन्वी इटे द्वितीय, प्रथम युक्ता मगम. सायकल सजावट स्पर्धेचा महिलांचा निकाल अन्वी इटे द्वितीय, युक्ता मगम प्रथम. पटापट या. सायकल सजावट स्पर्धा महिलांचा निकाल तृतीय क्रमांक संगीता कडवी. संगीता कडवी आहेत का इकडे? तृतीय क्रमांक संगीता कडवी. केके टेलिकॉमने स्पॉन्सर केलेले भेटवस्तू आपल्याला दिलं जात आहे. द्वितीय क्रमांक आहे पद्मजा वेदांते. स्त्रीशक्ती गेम्स करून आपल्याला हे भेटवस्तू आलेली आहे. प्रथम क्रमांक आहे विधी जैन. विधी जैन सायकल सजावट स्पर्धा विधी जैन. वेशभूषा स्पर्धा तृतीय क्रमांक नीता वारे.
स्पर्धा नीता वारे. पटापट यायचे. द्वितीय क्रमांक आशा क्षीरसागर. आशा क्षीरसागर. द्वितीय क्रमांक आशा क्षीरसागर. प्रथम क्रमांक सविता ननोरे. सविता ननोरे. उखाणा स्पर्धा. तृतीय क्रमांक अनिता चंद्रशेखर जगताप. पटापटी येते. द्वितीय क्रमांक पूजा श्रेयस मराठे. उखाणा स्पर्धा. उखाणा ऐकायचा का कोणाला? जगताप मॅडम या. पूजा मराठे पहिला उखाणा सांगा सगळ्यांना ऐकायचं. द्वितीय क्रमांक. पर्यावरण प्रेमाने घडतो सायकल प्रवास. श्रेयसचे नाव घेते. रणरागिणी राईड आहे खास. अनिता मॅडम या लवकर. थँक्यू. मिस्टरांसमोर नाव घ्यायचं आहे. मिस्टर चंद्रशेखर जगताप आपण वर्गाला तर चालेल. मॅडम घ्या लवकर. पर्यावरण बचाव हीच आजची गरज. चला ना शेखरराव, करू दोघांनी मिळून सायकलीचा प्रवास सहज. प्रथम क्रमांक आहे स्वाती थोरात. मॅडम या लवकर. टीएमसी आणि सायकल प्रेमी फाउंडेशननी सायकल राईडची अरेंजमेंट केली झकास. म्हणून सकाळच्या रम्य पर्यावरणात विनोद रावांबरोबर माझा सुंदर झाला सायकल प्रवास. एक खास वेशभूषक आपल्याकडे महिला आलेल्या आहेत. तर त्यांना सुद्धा आपण सन्मानित करत आहोत. लक्ष्मी सुर्वे. हे जे वेळेत आले होते त्यांचे हे आहे वेळ. आता महिलांची जबाबदारी वाढलेली आहे. पुढच्या वेळेला तुम्हाला राईडला अधिकाधिक महिला आणायच्या आहेत. तुम्ही एन्जॉय केलेली आहे राईड मुलांसोबत. मी पाहुण्यांना अजून आपल्याला हे द्यायचे आहे, मेडल द्यायचे आहे. तर 2 मुली, 2 महिला, 2 पुरुष आणि 2 मुलं असे प्रातिनिधिक स्वरूपात यायचं आहे. मी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला प्रथम आभार मी पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे, ठाणे महापालिका प्रशासनाचे आभार मानते. चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन अर्थात कोसिया यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे आभार मानते. उद्यम फाउंडेशन, संदीप पाटणगे, केके टेलिकॉम संचालक आणि नौपाडा व्यापारी मंडळ असोसिएशनचे अध्यक्ष नितीश पैसा,
पेशंट अँड कॉलचे मनीष जैन, आरोग्यधामचे संचालक आणि ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ उदय कुलकर्णी, परंपरा साडी सेंटरचे रघुवीर जोगेरी आणि आपले प्रमुख पाहुणे आणि आमच्या पाठीशी उभे राहिले ते व्ही क्लिनिकचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे सर आणि बाकी सगळ्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि जे राईडला सहभागी झाले आणि आमच्या सगळ्या टीमचे आमची एकदा टीम इकडे या